तर मित्रांनो आता आपण यमुना एक्सप्रेस वेवर आहोत तर मित्रांनो नमस्कार, परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आपण सध्या आहोत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या जवळ. सर्व फॅमिली टूर सुरू आहे. आपला ऑफिशियल टूर झालेला आहे. त्यानंतर आम्ही मस्त आता फॅमिली ट्रिपवर आहोत आणि तुम्ही पाहू शकता आम्ही या ठिकाणी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला मारवारी गेस्ट हाऊस या ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो. त्याचा बोर्डवरती लागला आहे आणि इथे बॅक साईडला जे तिथे काचं वगैरे दिसतात तिथे आम्ही थांबलेलो आहेत. आणि आता सकाळचे 7:15 झालेले आहेत. आता आम्हाला इथून निघायचं आहे. आता आम्ही जाणार आहेत मथुरा, त्यानंतर वृंदावन. आज आमचा मुक्काम असणार आहे मथुरेमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये तिथले सुद्धा बरेचसे आपले जे आपण ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथली पण आपण माहिती सांगणार आहोत. तिथले स्पॉट्स तुम्हाला सर्वांना दाखवणार आहोत. आणि या रोडने सरळ गेलं तर एक्झॅक्टली समोर नवी दिल्लीचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. स्टेशनच्या जवळच राहण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे थोडंसं आम्हाला बाकीचा प्रॉब्लेम झालेला नाही. पण आता इथून पुढे आम्हाला जायचं आहे काश्मीरी गेटला. तिथून आम्हाला मथुरेसाठी बसेस पकडायचे, कारण रेल्वे ज्यांचं आम्ही रिझर्वेशन केलं होतं त्या रेल्वे वेळेवर कॅन्सल झालेले आहेत मित्रांनो. हा एक कॉमन फॅक्टर आहे इथे, रेल्वे वेळेवर कॅन्सल होऊन जातात. तर आता आम्ही मस्त निघालो. तर बघा मित्रांनो सर्वजण रेडी झाले आहेत. काही जण चहा घेत आहेत आणि हे चिल्ले पार्टी. खूप सारे लगेज आहे आमच्यासोबत. ते बघा तिकडून पण येत आहेत सगळेजण. बघा पूर्ण खचाखच लगेज ना सगळे, पूर्ण लगेज बॅगाच बॅग आहे. चहा सुरू आहे. चला हाय करा सगळे. चला हाय हाय हे बघा मित्रांनो या ठिकाणचं हे धान्य मार्केट दिसत आहे. बघा एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा आता मस्त सर्व महिला या ठिकाणी बसल्यात. चर्चा सुरू आहे त्यांची. तर मित्रांनो आम्ही गेलो काश्मीरी गेटला, तिथल्या बस डेपोला. तिथे आम्हाला बस मिळेल असं वाटलं आम्हाला सर्वांना, पण तिथे काय आग्र्याला जाण्याची बस काही मिळाली नाही. आता आम्ही परत आणखी दुसऱ्या बस स्टॉपवर निघालेलो आहे. कोणत्या बस स्टॉप जायचं? सराय काले का या बस स्टॉपवर आता आम्ही निघालो आहे. इथले लोकल बस पकडलेली आहे. आता मागे सगळेजण बसले आहे. दूरपर्यंत तुम्हाला दिसत आहे सर्व. आम्ही सगळ्या बसमध्ये. तर आता आम्ही त्या बस स्टॉपवर जाऊया आणि तिथून परत पुढचा प्रवास सुरू करून 6 2 ही बाकी रह गए. चलो आए करो. मैं कह तो ठीक बोल रहा है, ये रखने से बचेगा नहीं आप. इथे चर्चा चालू आहे मित्रांनो. मथुरा आणि वृंदावनमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, गहन चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो आता आपण यमुना एक्सप्रेस वेवर आहोत. मथुरेला पोहोचलेलो आहोत, पण त्यांनी आपल्याला काय केलं आहे की आउटर जो हायवे आहे हायवेवरती आम्हाला सोडलेला आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांनी आम्ही बसताना चुकीचीच माहिती दिली. आम्हाला वाटलं मथुरेमध्ये लिहून सोडलेला आम्हाला तो, पण नाही त्याने एक्सप्रेस वेला सोडलेला आहे. आणि आता इथून आम्हाला पुढचा परत अजून ॲटोनं आम्हाला प्रवास करायचा. सगळेजण आता ॲटोच्याच प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी थांबलेला आहे. अजून आता पुढचा प्रवास परत चालू होईल. तर भेटूया आता पुढे. तर आता आम्ही वृंदावनला पोहोचलो आहे मित्रांनो.
आणि आता इथून पुढं हॉटेल म्हणा किंवा धर्मशाळा हे जरा आम्हाला शोधावं लागेल. त्यासाठी आता आम्ही निघालो होतो. सर्वजण पाठीमागे गाडी वगैरे शोधून घेत आहे. आता शोधतोच आम्ही या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आम्हाला हॉटेल तर मिळालेलं आहे जवळच आणि सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. कारण सकाळपासून आमचा जरासा प्लॅन फिसकलाच आहे आणि लेट होत गेलेला आहे. राहुलला पण भूक लागली आहे आणि आता इथे एक अन्नपूर्णा रसोई आहे, आम्ही तिथे जातो आहे. ते थोडंसं जेवण करून घेऊ आम्ही आणि त्यानंतर मग बाकी बिहारी मंदिराकडे जायचं आपल्याला. तिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. बघा पाठीमागून येतात आपले सगळेजण. खूप थकले आहे सगळेजण. तर मित्रांनो, आम्ही काय अन्नपूर्णा रसोईमध्ये काही जेवायला गेलो नाही कारण की खूप गर्दी होती. म्हणून आम्ही या पाठीमागे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही आता मस्तपैकी जेवण केलेलं आहे. आणि याच्या बाजूला एक मंदिर आहे, आता ते मंदिर आम्ही बघायला चाललो आहे मित्रांनो. सर्वजण जेवण करून करतात. राधा मोहन मंदिरामध्ये आलोय मित्रांनो आपण. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर. सर हो, एक मिनिट. आलो का मी? हो, आले. अरे राधे. तर भावांनो, आताच आपण राधे मोहनचं दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी सगळे आपले भाविक पाठीमागे आहेत. समोर काही निघालेले आहेत हे बघा. आणि आपण सर्वजण आता पुढे निघतोय बांकी बिहारीचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन आहे
तर मित्रांनो आता आपण बांके बिहारीच्या दर्शनाला जातोय मित्रांनो. बघा मिठाईचे दुकान आहेत, फुलांचे आहेत. हे बघा राधे राधे. हा काहीच नियोजन नाही केलेलं आहे. नाही इथे काहीच नियोजन नाही दर्शनाचं. चेंगराचेंगरीसारखं वातावरण या ठिकाणी तयार आहे मित्रांनो. बघा हे बघा मित्रांनो, भयानक गर्दी आहे. चेंगराचेंगरी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. नियोजन शून्य कार्यक्रम दिसत आहे या ठिकाणी. एवढी गर्दी झालेली आहे. समोरून गर्दीचा लोट येतच आहे मित्रांनो. तुम्ही पहा बांके बिहारी त्या दर्शनासाठी किती उमाप गर्दी आहे. जवळपास मी 1 किलोमीटर चालत आलेलो आहे आणि लाईन अजून सुद्धा या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो. भयानक गर्दी आहे आणि गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची स्थितीसुद्धा उत्पन्न झालेली होती. त्यामुळे आम्ही काय मध्ये दर्शनाला गेलो नाही, कारण श्रावू खूप रडत होती. श्रावूला त्या धक्काबुक्कीमध्ये ती राहूच शकत नव्हती मित्रांनो. त्यामुळे आपण काय मध्ये गेलो नाही. आमच्यातले काही जण समोर गेलेले आहेत दर्शनाला, पण त्यांना सुद्धा भरमसाठ असा वेळ लागण्याची पाऊस नजर जाईल तिथपर्यंत गर्दी आहे. इथे तर असं सांगितलेलं आहे की ही आतापर्यंतची दुसऱ्यांदा सगळ्यात जास्त गर्दी आज झालेली आहे. आज संडे पण आहे आणि खूप गर्दी भयानक झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो बांके बिहारीचं तर काय दर्शन आमचं झालं नाही गर्दीमुळे. तर आता आम्ही इस्कॉन टेम्पलला आलेलो आहोत आणि इथे काही जास्त गर्दी दिसत नाही आहे. तर हळूहळू तिकडे निघालो आहे. तर मित्रांनो गर्दी जास्त होती म्हणून आम्ही काही तिकडे गेलो नाही. मी आणि श्राव इकडे फिरतोय. तुम्ही बघा नितिशा, आपले सागर तिकडे फिरतोय मित्रांनो. आपण इस्कॉन टेम्पलमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कलाकृती या ठिकाणी दिसते. या ठिकाणी राधाकृष्णाची मूर्ती आहे खाली मित्रांनो, पाहू शकता. इथे फक्त मी आणि श्राव आलेलो आहोत. श्राव जरा उदास झाली आहे कारण गर्दी पाहून तिला खूप गुदमरल्यासारखं होतं मित्रांनो. चला अजून पुढं काय आहे ते बघू आपण. ही इकडे बघा. या इकडे ते बघा या ठिकाणी जन्मापासून मोठं होईपर्यंत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चित्रित करून दाखवलेल्या आहेत आणि शेवटी माणसाचा अंत सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे. कसा हे बघा मित्रांनो इस्कॉन टेम्पल. आणि गर्दी बघा, गर्दी म्हणजे जी मोजता येणार नाही एवढी गर्दी झालेली आहे इथं. सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेले आहेत आणि हा क्रिसमस एंड आहे, इयर एंड आहे. त्यामुळे एवढी गर्दी, अफाट गर्दी केलेली आहे इथं लोकांनी. भावांनो गर्दीच गर्दी आणि गर्दीच गर्दी. आता इस्कॉन टेम्पल मधून आपण निघालोय प्रेम मंदिरकडे जायला. हे बघा
गर्दीच गर्दी, अफाट असंख्य अशी गर्दी. तर भावांनो, तुम्ही बघू शकता आम्ही इस्कॉन टेम्पलमधून निघाल्यानंतर प्रेम मंदिरकडे निघालो आणि तिथे सुद्धा अमाप गर्दी आम्हाला समोर या ठिकाणी दिसली. तर त्यामुळे एवढी गर्दी पाहून मी काही प्रेम मंदिर बघायला गेलो नाही मित्रांनो, कारण गर्दीचा लोट तुम्ही स्वतः डोळ्यांनी या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, प्रेम मंदिरमध्ये मी काही गेलो नव्हतो, त्यामुळे प्रेम मंदिरचे काही फोटोज सोबतच्या आपल्या मित्रांनी काढलेले होते, ते तुम्ही पहा मित्रांनो. अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी दिसतोय, पण गर्दी अमाप असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही मित्रांनो. तर मित्रांनो बघा, वृंदावनमध्ये फिरून फिरून सगळेजण थकून गेले आहे, सगळ्यांना भुका लागल्या आहे, पाय काय उचलत नाहीत. आता इथे बसून मस्तपैकी हे आपला चटपटा मस्तपैकी खात आहे सगळेजण, नाही का. आणि आता आम्हाला रूमकडे पण जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, वृंदावनमध्ये बऱ्यापैकी नाही, खूप अशी चिक्कार गर्दी होती आज. एवढी गर्दी, अमाप गर्दी होती. लाखांची माणसं या ठिकाणी आलेली होते, पर्यटक सर्वजण या ठिकाणी वृंदावन फिरण्यासाठी. तर आपलं काही जास्त फिरणं झालं नाही, जे काही झालेलं आहे सर्व ब्लॉगमध्ये आपण शूट केलेलं आहे. तर आता याच ठिकाणी आजचा ब्लॉग आपण एंड करूया आणि आपल्या
आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो परिस्थिती वाईट झालेली आहे. तर तुम्ही पहा वेळ झालेला होता आम्हाला. आता मस्तपैकी आता बाहेरून मस्त जेवण आणलेलं आहे आणि आपली पंगत लागलेली आहे इकडे. हे बघा पंगत लागली आपली मस्त. आणि ताईने खूप सरळ जमा करून स्पेशल दाल तडका आहे. हा स्पेशल दाल तडका स्पेशल चपाती आहे. ओरिजिनल घेऊ की आणि हे इकडचे स्पेशल ब्लँकेट आहेत मित्रांनो. खूपच घाणेरडे आहेत पण आता काय करणार. दाल तडका सर्व करायचं. हा दाल तरी जेवण